In this video, we will learn 9th Mathematics, Paper 2, Problem Set 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2, समांतर रेषा, प्रकरण दुसरे पाहूयात लगेच. In this video, we learn Problem Set 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव करणार आहोत तो म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आणि यामधील सर्व प्रश्न. तर पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील विधानातील रिकाम्या जागी भरण्यासाठी दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. मीन्स सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल द ब्लँक्स. फिलिंग the blanks in the following sentence and the first question is given. पहिला प्रश्न पहा, पुस्तकामध्ये वाचा. प्रत्येक प्रश्न तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकतात. If a transversal intersect two parallel line, then the sum of interior angle on the same side of the transversal is. Means the interior angle addition आपल्याला विचारलेली आहे. हाच प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये पाहिलात तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूस अंतरकोनाची बेरीज किती असते. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे अंतरकोनाची बेरीज असते 180 अंश 180 डिग्री. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. देन सेकंड क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतात और डॅश डॅश कोण तयार होतात. मीन्स द नंबर ऑफ अँगल फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन इज. तर नंबर ऑफ अँगल म्हणजे जेव्हा टू लाईन्स आर हॅव अ ट्रान्सव्हर्सल, देन नंबर ऑफ अँगल 1 2 3 4 5 6 7 8. मीन्स द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. 8 अँगल आर फॉर्म्ड म्हणजे 8 कोण तयार होतील. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी, अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग टू पॅरलल लाईन्स. If the measure of one of the angle is 40, then the measure of its corresponding angle is. तर आपल्याला सांगितलेलं आहे दोन समांतर रेषेच्या एका छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोणापैकी एका कोणाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप किती असेल. तर लक्षात ठेवा, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजर. म्हणजेच संगत कोण हे एकाच मापाचे असतात म्हणून करस्पॉन्डिंग अँगलचं पण मेजर असेल 40 डिग्री. ऑप्शन नंबर फर्स्ट 40 डिग्री 40 अंश, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन. इन ट्रायंगल ए इज इक्वल टू 76, बी इज इक्वल टू 48, देन फाइंड द अँगल ऑफ सी. म्हणजे तुम्हाला ट्रायंगल एबीसी मध्ये angle A is equal to 76, angle B is equal to 48, and then find the angle C is equal to what? We know angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. So here 76, 48 plus angle C is equal to 180, and hence angle C is equal to 180 minus 76 minus 48. तर या ठिकाणी जर आपण ही वजाबाकी केली तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन मिळेल. अँगल सी इज इक्वल टू 56 डिग्री. मीन्स ऑप्शन नंबर बी 56 डिग्री. यानंतर पाहूया आपण फिफ्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. टू पॅरलल लाईन आर इंटरसेक्टिंग बाय अ ट्रान्सव्हर्सल. If the measure of one angle in the pair of alternating angle is 75, then the measure of the other angle is. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या वितक्रम कोणाच्या जोडीतील एका कोणाचं माप आहे 75 अंश. तर त्याचा जो वितक्रम कोण आहे किंवा अल्टरनेट अँगल इट्स ऑल्सो 75. मीन्स द करेक्ट ऑप्शन नंबर सी 75 डिग्री. In this way we see the 5 questions. Now we have learned next question number 2.
In question number second, ray PQ and ray PR are perpendicular to each other. Point B and point A are in the interior and the exterior of PQ are respectively. Ray PB and ray PA are perpendicular to each other. Draw a figure showing all these ray and write. So, in this diagram we have to draw angles. तर आपल्याला सांगितलेलं आहे किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. PQ आणि PR हे परस्परांशी लंब आहेत. तर या ठिकाणी जर आपण आकृती काढली, PQ and PR parallel to each other, suppose that 90 degree, here the point P, Q and P are perpendicular to each other. Then the angle point B and interior and exterior and PB and PA also perpendicular. Suppose here the point B and PB and PA also perpendicular. A and it's also perpendicular angle. तर या पद्धतीने आपल्याला आकृती ड्रॉ करायची आहे. ही आकृती तुम्ही सस्पेन्शनच काढा. तर यावरील आता जर महत्त्वाचे प्रश्न पाहिले तर पहिला आहे कोटी कोण. कोटी कोणाच्या जोड्या लिहायच्यात आपल्याला, म्हणजेच अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल मध्ये जर आपण विचार केला तर आपण डायरेक्ट पेअर लिहू शकतो. ज्या कोणाची बेरीज 180 अंश येते त्यांना आपण ज्या कोणाची बेरीज 90 डिग्री असते त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो. तर या ठिकाणी हे जर 90 डिग्री असेल तर या ठिकाणी पहा अँगल PBQ मीन्स अँगल QPB अँड अँगल BPR ही एक पेअर आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्यानंतर सेकंड BPR अँड RPA अँगल BPR अँड अँगल RPA. दीज आर टू पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 पेअर मिळतात. यानंतर आपण दुसरा जो भाग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पूरक कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत. पूरक कोण. पूरक कोण मीन्स विच अँगल हॅव ॲडिशन 180 डिग्री. हिअर 2 राईट अँगल्स अँगल QPR अँड अँगल BPA. म्हणजे या ठिकाणी पूरक कोणाची जोडी आहे कोन QPR आणि कोन BPA. यानंतर आपल्याला लिहायचे अ पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल. थर्ड वन अ पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल म्हणजेच एकरूप कोन. In this figure, the congruent angle means equal measure. So angle QPR congruent angle BPA because both have 90 degree. म्हणजे प्रत्येक दोन्ही कोन हे 90 अंशाचे आहेत म्हणून हे पेअर कॉन्ग्रंट आहेत. सेम वे त्याचबरोबर आता हा तर कोन दोन्हीमध्ये कॉमन आहे BPA आणि QPR मध्ये हा कॉमन आहे म्हणजे या दोन्ही राहिलेल्या कोनाचं माप सेम असेल म्हणजे आपण असं लिहू शकतो अँगल
QBP congruent angle RPA. दिस ऑल्सो कॉन्ग्रंट अँगल, म्हणजे हे सुद्धा एकरूप कोन आहेत. तर या पद्धतीनं प्रश्न क्रमांक 2 आपण पाहिलेला आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द पॅरलल लाईन देन इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन ऑल्सो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिद्धता लिहायची आहे. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन रेषेपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. तर आपण सुरुवातीला आकृती काढून घेऊयात. लाइन AB and another one line CD. Line AB and line CB are parallel to each other and a line draw EF and here G and here H. EF perpendicular to CD, then prove that it's also perpendicular to AB. So here given म्हणजेच पक्ष, म्हणजे या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. सो इन दिस फिगर लाइन AB parallel to line CD, then line EF perpendicular line CD, then to prove म्हणजे या ठिकाणी साध्य, याला आपण मराठीमध्ये साध्य म्हणतो. म्हणजे साध्य काय करायचे तर लाइन EF also perpendicular to AB. So line EF perpendicular to line AB. या ठिकाणी हे ऑलरेडी परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे, तर हे पण आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर याची जे प्रूफ आहे, सिद्धता, so here line EF perpendicular to line CD, this is given, हे आपल्याला दिलेलं आहे. then line AB parallel to line CD and its transversal, म्हणजे त्याची छेदिका जी आहे ती आहे लाइन EF. and hence angle EGD congruent angle GHB corresponding angle. म्हणजे हे दोन्हीही कोन, हा आणि हा कोन हे संगत कोन आहेत. करस्पॉन्डिंग अँगल हे आपण लिहिलेलं आहे. बट angle EGD is equal to 90 degree given and hence angle GHB also 90 degree. म्हणजे हा 90 असेल तर हा पण 90, कारण हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मीन्स EF also perpendicular to AB and hence prove that line EF perpendicular to line AB. In this way we have to prove EF parallel to line AB. तर अशा पद्धतीने आपण EF ही AB ला पॅरलल आहे असं लिहू शकतो. तर यामध्ये काही मराठी वाक्य लिहिले तर हे मराठीमधून तुम्ही सर्व स्पष्टीकरण लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. इन क्वेश्चन नंबर 4
in the figure measure of some angle are shown using the measure. Find the measure of angle x and the y and hence show line L parallel to line M. प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला सांगितलेले आहे एक आकृती दिलेली आहे, तर त्या पद्धतीने आपण आकृती ड्रॉ करूयात आणि त्यावरून इतर कोणाची माप पण आपल्याला फाइंड आउट करायची आहेत. लाइन L, लाइन M 130 x डिग्री, y डिग्री 50. Then find the value of x and find the value of y. So in this figure we have to write angle 130 degree and x vertically opposite angle, म्हणजे 130 आणि x हे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत आणि म्हणून angle x is equal to 130 degree. Means value of y is equal to 130. Then same way angle 50 degree and y degree are vertically opposite and hence y is equal to also 50 degree. Then value of x is equal to 130 degree and we can write here 50 plus 130 is equal to 180 and here interior angle are supplementary and hence line L parallel to line M आणि म्हणून रेषा L ही रेषा M ला समांतर आहे. अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही हे लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 तुमच्या समोर आहे. प्रश्न वाचून घ्या, आकृती पहा. लाइन AB parallel to CD parallel to line EF and the line QP is their transversal. If y to z is equal to 3:7, find the measure of angle x. तर या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे यामध्ये ए बी सी डी आणि ई एफ हे एकमेकाला समांतर आहेत. तर या ठिकाणी आपण आकृती ड्रॉ करतोय. ए बी, सी डी and then EF. These three lines are parallel to each other and here it's transversal PQ. AB, CD, EF. Here the X, Y and Z. So its solution, line AB parallel, line CD parallel, line EF, and the ratio of y to z is equal to 3:7. y to z is equal to 3:7. Here the angle y and z are interior angle, so we can write, then we can write y is equal to 3x and z is equal to 7x, because they are in proportion of 3:7 and hence we can write
y and z are interior angle, so 3x is equal to 7x is equal to 180 degree, and its reason in interior angle pair, म्हणजेच आंतरकोणाची जोडी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 10x is equal to 180 and hence x is equal to 180 upon 10, 0 0 cancel, so x is equal to 18 and hence value of y is equal to 3x is equal to 3 into 54, 3 is equal to 18 is equal to 54 degree, and z is equal to 7x is equal to 7 into 18 is equal to 126 degree. Hence the value of y is equal to 54, z is equal to 126. Here the angle x and angle y are interior angles, so you can write angle y plus angle x is equal to 180 degree, interior angle pair. Hence angle y is equal to 54 plus angle x is equal to 180, and hence angle x is equal to 180 minus 54 is equal to 126, and hence the value of x is equal to 126. Now we have to learn the next question, question number 5. If you have doubt about this x and this x is multiple of x, we can use here. You can use x, m or n, whatever may be, to have a proper solution. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला x च्या ऐवजी m घेऊन पण सोडवता येतं, परंतु या ठिकाणी x घेतल्यामुळे तुम्हाला जर कन्फ्यूज झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी m घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. इन क्वेश्चन नंबर 6, in the figure, if line q parallel to line r, line P is their transversal, and if A is equal to 80 degree, find the value of F and G. The given figure is. तर पहा, अतिशय सोपा आणि अगदी तोंडी तुम्ही हे उत्तर काढू शकतात, आणि यासारखे प्रश्न आपण सोडवलेली पण आहेत. Here A, B, C, D, E, F, G, H. If value of A is equal to 80 degree is given, the value of F and G. F and G we have to find. The value of A is equal to 80 degree means its opposite C is equal to also. So angle A is equal to angle C is equal to 180 degree. Vertically opposite angle म्हणजे एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत, आणि म्हणून angle A is equal to angle C is equal because vertically opposite angle, and hence we can write angle C also 80 degree. Then angle C and F are interior angle, so you can write angle C plus angle F is equal to 180 degree, interior angle. So C is equal to 80 plus angle F is equal to 180, and hence angle F is equal to 180 minus 80 is equal to 100 degree. Angle F is equal to 100 degree. Then we have to find angle G. आता G आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर या ठिकाणी angle F and angle G
are linear angle pair. म्हणजे F आणि G अँगल G हे रेषीय कोन आहेत आणि म्हणून त्यांची पण बेरीज 100 असते. सो अँगल F प्लस अँगल G इज इक्वल टू 180. अँगल F 100, then angle G is equal to 180 and hence angle G is equal to 100, 180 minus 100 and hence angle G is equal to 80 degree. In this way we can find the angle F and angle G. तर अशा पद्धतीने आपण अँगल F आणि G ची माहिती घेऊ शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. Let's we have to see the question number 7. In the question number 7, line AB parallel to CF and BC parallel to ED, then prove that angle ABC equal to angle FDE. The figure is as like. तर आपण सुरुवातीला आकृती काढून घेऊयात. Here the point A, point B, point P, C, D, here point F, point E. In this figure the given line AB parallel to line CF या दोन रेषा पॅरलल आहेत. त्याचबरोबर लाइन BC and line EC also parallel or ED. Here the point D, ED parallel. Then we have to prove angle ABC is equal to angle FDE. This angle. So these two angles are equal. Then we have to write this angle and this angle are alternate angle. So if line AB parallel to line CF, then we can write angle ABC congruent angle BCD. Equation number first, because alternate angle pair म्हणजेच वितक्रम कोणाची जोडी आहे या ठिकाणी पहा. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल आता जे दाखवते तुम्हाला आकृतीमध्ये हे दोन्ही संगत कोण आहेत म्हणून आपण असं लिहू शकतो. लाइन BC parallel line ED, then angle BCD congruent angle EDF. Equation number 2 and all corresponding angle. From 1 and 2, BCD is equal to EDF or FDE and BCD is equal to ABC. So from 1 and 2 you can write angle ABC congruent angle FDE and hence we can write angle ABC is equal to angle FDE. Now the next question number 8. The question number 8 is given. If the figure line PS is transversal of parallel line AB and CD, if ray XQ and ray QY, ray RX and ray RY are angle bisector, then prove that QXRY is a rectangle. तर या ठिकाणी आपण आकृती समजून घेऊयात. सुरुवातीला अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे उत्तर सोडवू शकतात.
परंतु याची जी काही थीम आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. तर पहा, जर आपण आकृती काढली in this figure, AB parallel to CD, and here the point Q, point R, and the angle bisector XQ, and here the angle bisector the point X and Y, means QX, QR, QY and RY are bisector of angle AQR. So suppose that angle here, the major angle AQR is equal to 2x and its bisector, so it's XX, YY. Here XX because these two are alternate, and here YY. So you can write here angle AQX is equal to angle XQR. This is a late, तर हे आपल्याला समजायचं आहे, is equal to X. Same way, angle CRX is equal to angle XRQ is equal to Y degree, XXYY. Same way here, angle BQY is equal to angle YQR, Y degree, because YY alternate angles. And same way, angle DRY is equal to angle YRQ is equal to X degree. So angle AQR and angle CRQ are interior angle, so you can write here angle AQR plus angle CRQ is equal to 180 degree, because इंटेरियर अँगल पियर म्हणजेच आंतरकोनाची जोडी. त्या ठिकाणी आंतरकोनाची जोडी यांची जर मेजर लिहिला आपण AQR, तर XX मीन्स XX प्लस Y is equal to 180 degree. So 2x plus 2y is equal to 180 degree, and hence angle here the x plus y is equal to 90 degree. This is very important, and this is equation number first. Means xy is equal to 90 degree. So in quadrilateral or in a triangle XQR, we have to write XQR. In triangle XQR, angle XQR plus angle XRQ plus angle QXR is equal to 180 degree. XQR means X, XRQ means Y, plus angle QXR is equal to 180 degree. But from equation 1, x plus y is equal to 90 plus angle QXR is equal to 180,
and hence angle QXR is equal to 90 degree. Then here the angle XQY is equal to angle XQR plus angle YQR, means XQR means X plus Y is equal to 90 degree, means angle XQR is equal to also 90 degree. Then the next angle XRY is equal to angle XRQ plus angle QRY is equal to Y plus X, and X plus Y is equal to 90 degree. So angle XRY is equal to also 90 degree, means this quadrilateral XRYQ, this angle 90 degree, here this also 90 degree, हा पण 90 अंश आहे म्हणून हा रिमेनिंग सुद्धा 90 अंश असेल. सो वी कॅन राईट हिअर quadrilateral XRYQ angle QXR is equal to 90, angle XQR is equal to 90, angle XRY is equal to 90, and hence angle QYR also is equal to 90, and its reason remaining angle, म्हणजे जो राहिलेला अँगल आहे तो कोण, राहिलेला कोण, चौकोनामध्ये 3 कोण 90 चे झाले तर हा चौथा पण 90 चा होतो. अँड हेन्स यू कॅन राईट अँगल QXRY, अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल QXRY is a rectangle, because rectangle have all four angles 90 degree, and hence in this way we can prove the quadrilateral QXRY is a rectangle. तर अशा पद्धतीनं हा आयत आहे आपण लिहिलेला आहे. जास्त विचार करू नका, पुस्तकातलं कोणतंही पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. अगदी सिंपल पद्धतीनं एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हा 90 अंशाचा कोन दाखवायचा आहे, हा 90चा, हा 90चा आणि हा 90चा, आणि हे 90 दाखवण्यासाठी काय काय लिहावं लागतं तेवढं लिहिणं म्हणजेच या सिद्धता लिहिणं. भेटूया लवकरच अशा नवीन स्पष्टीकरणासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.